नमस्कार मंडळी, जय शिवराय. कोकणची भूमी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी चाललो आहे बेलापूर जेट्टीला. तर चला बघूया आपल्याला तिथे आज काय काय बघायला भेटेल ते. आपण पोहोचलो आहोत दिवाळे गाव जेट्टीवर. ही बेलापूरची खाडी आहे. इथे छोटीशी जेट्टी दिलेली आहे. ते दिवाळे गाव मधले मच्छीमार खाडीमधली मासेमारी करून या बंदरावर येत असतात. पावसाळ्यात जेव्हा सर्व ठिकाणी मासेमारी बंद असते त्यावेळी तुम्हाला दिवाळे गाव मच्छी मार्केटमध्ये ताजी ताजी खाडीची मच्छी मिळू शकते. जर तुम्ही बेलापूरच्या आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर नक्की एकदा दिवाळे गाव मच्छी मार्केटमध्ये भेट द्या. सुंदर अशी जेट्टी आहे ही दिवाळे गावची. सुरक्षेच्या दृष्टीने छान प्रकारे साईडने त्याला बॅरिकेड केलेलं आहे. एकदम सुंदर प्रकारे अशी बनवलेली जेट्टी आहे. इकडे लहान लहान होड्या येऊन थांबत असतात जे खाडीमध्ये मच्छीमारी करतात. खाडीमध्ये मच्छीमारी करतात त्यांच्या छोट्या छोट्या बोटी या बंदरावर येत असतात. ही बघा, ही संपूर्ण आहे बेलापूरची खाडी. हे बघा, एक बोट मासेमारी करून आलेली आहे बंदरावर लागायला. आता ही बोट आतमध्ये एंटर होत आहे आणि बंदराच्या किनाऱ्यावरती थांबणार जाऊन.
हे समोर दिसतंय ते भारतीय तटरक्षक दलाचं ऑफिस आहे। इथे 24 तास भारतीय तटरक्षक दल तैनात असतं। इकडून तुम्हाला घारापुरी लेणी म्हणजे एलिफंटाला जाण्यासाठी देखील बोट सेवा पुरवली जाते। रिमझिम कोसळणारा पाऊस आणि हे सुंदर वातावरण खूप छान वाटतं मित्रांनो। भरपूर पाऊस झाल्यामुळे खाडीचं पाणी गढूळ झालं आहे। भरपूर पाण्याची पातळी भरपूर वाढलेली आहे। इकडे बघाल तर तुम्ही जेट्टीच्या दोन्ही बाजूला भरपूर अशी मँग्रोवची झाडं आहेत। काळभोर आभाळ भरलेला आहे। रिमझिम पाऊस, खूप मस्त वातावरण आहे मित्रांनो। या पावसात जेट्टीवर फिरायची मजा काही वेगळीच आहे। बाइक, स्कूटर, रिक्षा, टेम्पो इत्यादी जेट्टीपर्यंत येऊ शकतील अशी सोय इथे केलेली आहे। इथं बघाल तर भली मोठी जेट्टी आहे, जेणेकरून त्यांची मासेमारी आणि इतर काही साहित्य त्यांना ने-आण करण्यासाठी सोयीस्कर अशी जेट्टी बनवलेली आहे। इकडे छोट्या मोठ्या बऱ्याचशा बोटी थांबलेल्या आहेत। पावसाळा असल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी आपल्या बोटी पॅक करून बंद करून ठेवलेल्या आहेत। तरी काही मच्छीमार मासे पकडायला जातात।